नमस्कार मित्रांनो, हवामान खात्याकडून अत्यंत महत्त्वाची आणि सतर्क करणारी मोठी बातमी समोर येत आहे. पुढील 72 ते 96 तास देशासाठी आणि विशेषतः आपल्या महाराष्ट्रासाठी अत्यंत धोक्याचे आणि महत्त्वाचे ठरणार आहेत. एकीकडे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं डीप डिप्रेशन आणि दुसरीकडे उत्तरेकडून येणारा वेस्टर्न डिस्टर्बन्स, या दोन अतिशय शक्तिशाली हवामान यंत्रणा एकाच वेळी सक्रिय झाल्या आहेत. त्यामुळे मान्सूनला अभूतपूर्व ताकद मिळाली असून अनेक राज्यांसह महाराष्ट्रात निसर्गाचा मोठा प्रकोप पाहायला मिळू शकतो. हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र म्हणजेच डीप डिप्रेशन ओडिशा किनारपट्टी ओलांडून मध्य महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे. हे क्षेत्र समुद्रातून प्रचंड प्रमाणात दमट हवा आणि बाष्प घेऊन येत आहे. पण संकट एवढ्यावरच थांबलेलं नाही. उत्तर भारतातून म्हणजे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या दिशेने प्रचंड वेगाने वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाला आहे. जेव्हा मध्य भारतातून येणारे अतिदमट वारे आणि उत्तरेकडून येणारे थंड वारे एकमेकांवर आदळतात, तेव्हा वातावरणात प्रचंड ऊर्जा निर्माण होते. यामुळे अगदी थोड्याच वेळात डोंगराएवढे ढग तयार होतात आणि अचानक ढगफुटी सदृश्य अतिमुसळधार पाऊस सुरू होतो. आता जाणून घेऊया आपल्या महाराष्ट्राची नक्की काय स्थिती आहे. विदर्भ आणि पूर्व महाराष्ट्र याला रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर या भागांमध्ये सध्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नद्या आणि नाल्यांना अचानक पूर येण्याचा धोका आहे. तर कोकण आणि घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे, सातारा, कोल्हापूरचा घाटमाथा येथे मुसळधार ते अतिमुसळधार सरी कोसळण्याचा अंदाज आहे. डोंगराळ भागात दरडी कोसळण्याची मोठी शक्यता असल्याने प्रवाशांनी विशेष काळजी घ्यावी. मुंबई आणि इतर जिल्हे येलो अलर्ट आहेत. मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, जळगाव आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी या भागात विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मित्रांनो, या दुहेरी हवामान यंत्रणेमुळे पुढील काही दिवस अत्यंत संवेदनशील असणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे. त्यामध्ये पहिल्यांदा म्हणजे अचानक पूर येऊ शकतो. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. प्रवास टाळावा. विनाकारण लांबचा प्रवास किंवा डोंगराळ भागातील पर्यटन पूर्णपणे टाळा. अशा वेळेस विजांचा धोका असतो. विजा चमकत असताना झाडांखाली, मोकळ्या मैदानात किंवा विजेंच्या खांबाजवळ उभे राहू नका. तसेच वाहतूक आणि जलजीवन, शहरी भागात रस्ते वाहतूक, यामध्ये रेल्वे आणि विमानसेवेवरही या पावसाचा परिणाम होऊ शकतो. मित्रांनो, पुढील आठवडाभर मान्सून असाच धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. निसर्गाचे हे संकट असले तरी आपण योग्य काळजी घेतली तर आपण घरी सुरक्षित राहू. तुमच्या भागात सध्या पावसाची काय स्थिती आहे? खाली कमेंट करून नक्की सांगा. ही माहिती महत्त्वाची वाटल्यास सर्व मित्र आणि नातेवाईकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून तेही सुरक्षित राहतील. हवामानाचे असेच ताजे आणि अचूक अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या सर्कल मराठी चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. काळजी घ्या, सुरक्षित राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.